देताना काँग्रेस आणि पार्टी आणि त्यांचे समर्थक त्या ठिकाणी मैदानात उतरले। मैदानात उतरल्यानंतर ज्या पद्धतीने युवकांची आणि विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी संख्या वाढती दिसली सरकारला, त्यांनी बेछूट लाठीमार केला। जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्यासारखं पूर्ण देशाला जाणवलं। बेछूट मारलं, युवती असेल, महिला असेल, विद्यार्थी असेल, युवक असेल, ज्या पद्धतीने त्यांना अमानुषपणे मारलं त्याच्यावर सरकार आजही बोलायला तयार नाही आणि आजही ते त्यांचीच बाजू मांडतात। या सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नीट पेपर फुटीचा विषय। धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यात यावा। पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये विविध ठिकाणी जोरदार आंदोलन आणि निदर्शनं सुरू आहेत, तरी देखील सरकारला जागही ना गेली। जे शासकीय यंत्रणेतून पेपर फुटले, ज्या काही गोष्टी घडत आहेत राज्यामध्ये आणि देशामध्ये, सरकार याकडे सपशेल कानाडोळा करत आहे। याचाच एक भाग म्हणून काल राहुलजी गांधी हे पंतप्रधान निवासाच्या समोर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसले, त्यांनाही फरफटत त्या ठिकाणून घेऊन जाण्यात आलं। म्हणजे लोकशाही मार्गाने चालू असलेलं आंदोलन दडपण्याचं काम हे सरकार करत आहे। भविष्यामध्ये सुद्धा विद्यार्थी, युवक असेल आणि आमचं काँग्रेस पार्टी असेल, प्रत्येक ठिकाणी जनतेच्या, युवकाच्या, विद्यार्थ्याच्या या महत्त्वाच्या विषयासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार तर आहोतच, पण एवढं थांबणार नाहीत। आज या ठिकाणी आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचं दहन केलं प्रतिकात्मक। हे संदेश हाच आहे की तुम्ही रीतसर राजीनामा द्यावा, दिशाभूल करू नका। तुम्हाला सत्तेची मस्ती आलेली आहे, हे सगळ्या प्रत्येक स्तराला हे डिस्टर्ब करतायत आणि याचे एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी याचे आंदोलन केलेलं आहे। सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आतंकवादी असं म्हणजे बोललेलं आहे। सदाभाऊ खोत हे मुळातच चळवळी संघटन आलेला माणूस आहे, पण भान हरपलेला माणूस आहे। विद्यार्थी आणि युवकाबद्दल जी भाषा वापरली ते आतंकवादी आहेत का तुम्ही प्रेसवाले बघताय। आपण काय बोलतो काय नाही, पण एखाद्या नेत्याचं लालन चालन करायच्या दृष्टीने त्यांनी हे दिलं विधान आहे। काल राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या बरोबर नरेंद्र मोदींनी बी राजीनामा द्यावा अशी मागणी केली, नेमकं काय? 2014 पासून नरेंद्र मोदी देशाच्या सत्तेत आहेत आणि असा कुठला स्तर सोडला नाही की तो स्तर त्यांनी डिस्टर्ब केला नाही। केंद्रात, राज्यात, देशात सर्वत्र सत्तेवर तेच आहेत, तरी देखील आमदार फोड, मंत्री फोड, विविध संघटना फोड आणि जे देशामध्ये घोटाळे होत आहेत, काही कंपन्या, सरकारी कंपन्या विकल्या आणि आज शेतकऱ्यांचा प्रश्न एवढा गंभीर आहे, सरकार बघायला तयार नाही। विद्यार्थी, युवक जंतर मंतर 33 दिवस झाले बसलेले आहेत, बघायला तयार नाही। उलट त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि पोलिसांच्या मार्फत करण्यात आला आणि तेवढं करून ते गबसले नाहीत तर मूर्ख हा शब्द त्यांनी वापरला धर्मेंद्र प्रधानांनी। त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो। नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये जवळपास 152 परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत। जाणीवपूर्वक हे करण्यात आलेलं आहे, कारण या मोदी सरकारला आणि या भारतीय जनता पार्टीला शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायचा आहे आणि त्यातून यांच्या मागे फिरण्यासाठी बेकारांची फौज यांना तयार करायची आहे। त्यामुळेच आज बेरोजगारीचा एवढा मोठा प्रश्न असताना त्यांनी त्यावर दुर्लक्ष केलेलं आहे आणि जंतर मंतरवर 30 दिवसापासून आंदोलन सुरूच आहे, त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष त्यांनी केले। कुठल्याही पद्धती आज देशात अनेक आंदोलन झाले आतापर्यंत, त्या ज्या सरकारांच्या विरोधात आंदोलन झाले त्या सरकारांनी तिथं त्यांच्याबरोबर चर्चा केल्या, यांनी 30 दिवसात त्या आंदोलनाकडे डुंकोनी पाहिलं नाही। साध्या गोष्टीवर ट्विट करणारे नरेंद्र मोदी आज तोंडावर पट्टी बांधून बसलेले आहेत। काँग्रेस पक्षाने मागच्या जवळपास नीटची परीक्षा फुटीपासून जोरदार आंदोलन केलेलं आहे, त्याचं कुठेही या सरकारला काही